अजित पवार यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय। माझा कोणताही सहभाग नसताना मी भोसरी भूखंड प्रकरणी राजीनामा दिला असं एकनाथ खडसेंनी या प्रकरणाची आठवण करून दिली। पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याचे प्रकरण गंभीर आहे असं एकनाथ खडसेंनी। पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवार अडचणीत आले आहेत। या घोटाळ्याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करत। बहु मोठा घोटाळा असल्याचं मानलं जात आहे। काय हे नेमकं प्रकरण? 1000 कोटी रुपयाची जमीन 300 कोटी रुपयात घेतली असा आरोप आहे। यामध्ये प्रत्यक्ष असे आहेत की वेगवेगळे आक्षेप आहेत, आरोप आहे। यातला पहिला आरोप असा आहे की ही जमीन जी आहे ती महारवतन जमीन आहे आणि महारवतन जमिनीच्या खरेदी विक्रीची परवानगी ही महसूल आयुक्तांकडून घ्यावी लागते, ती याच्यामध्ये घेतलेली दिसत नाही आहे। त्यामुळे हा व्यवहारच मुळात बेकायदेशीर ठरतो। जर परवानगी घेतली नसेल तर पहिला प्रथम हा व्यवहार बेकायदेशीर ठरतो आणि ती जमीन मूळ मालकाला परत द्यावा असा नियम आहे। ह्यामध्ये आता हा व्यवहार जर बेकायदेशीर ठरत असेल तर असा व्यवहार कोणाच्या माध्यमातून झाला, कोणी केला याची चौकशी होईल। दुसरं आहे की जे पार्थ पवार यांनी या ठिकाणी खरेदी केलेली जमीन आहे ती जमीन म्हणजे 1 लाख रुपयाचं भागभांडवल त्यांचं असताना त्या ठिकाणी त्यांना 300 कोटी रुपयाची जमीन खरेदी केली। हा 300 कोटी रुपये त्यांच्याकडे आले कुठून, कुणी यांना पैसे दिले, हाही एक चौकशीचा भाग असू शकतो। हे सगळं करत असताना जर अजितदादा पवारांना या ठिकाणी नैतिक जबाबदारी शिकून राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांनी दिला पाहिजे। कमीत कमी चौकशी पूर्ण होईपर्यंत तरी तो दिला पाहिजे। मला ज्यावेळेस राजीनामा द्यायला सांगितलं त्या कालखंडामध्ये जी जमीन माझ्या परिवाराने खरेदी केली त्या खरेदीशी माझा संबंध नव्हता, ती जमिनीला मी पैसे दिलेले नव्हते। भाऊ, तुमच्यावरती ज्यावेळेस आरोप झाले त्यावेळेस तुम्ही 12 खात्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। अजित पवारांवरती दबाव वाढतोय, काय होईल काय वाटतं? नाही, अजितदादा पवार राजीनामा देतील आता तूर्त तरी मला वाटत नाही। 70,000 कोटी रुपयाचा घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतरही जर अजितदादांनी राजीनामा दिला नाही तर या गोष्टीच्या संदर्भात देतील याच्यावर माझा विश्वास बसत नाही। याची निपक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे असं तुम्ही म्हणतात। नेमकी चौकशी हायकोर्ट सांगितलं बाबा, परत निश्चितपणे या ठिकाणी निपक्षपातीपणे उच्च न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी जी आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।